नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 19 फेब्रुवारी पाहूया टॉप 10 घडामोडी। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या एका ट्विटमुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे। त्यामुळे भाजप आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर भाजपने जोरदार टीका केली आहे। या प्रकरणी भाजपने राहुल गांधी यांना माफी मागण्याची देखील मागणी केली आहे। अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय। सरकार आणखी एक मराठा आंदोलन उभे करणार आहे। त्या आंदोलनात 2 मंत्री असणार आहेत। 12 ते 13 दिवस आमरण उपोषण आम्ही करणार आहोत। त्यातील एक मंत्र्यांनी मला ही माहिती दिली आहे। यानंतर 14 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणार आहे। मंत्र्यांना सोबत घेत सरकार नवे मराठा आरक्षण आंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहे, असा मोठा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। तर मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस आरक्षणाचा मार्ग काढतील असा देखील विश्वास त्यावेळी त्यांनी व्यक्त केला। छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती उत्साहात साजरी केली जाते। अशातच छावा फेम अभिनेता विक्की कौशल थेट रायगडावर दाखल झाल्याचं पाहायला मिळालं। गेल्या काही दिवसांपासून छावा या सिनेमामुळे अभिनेता विक्की कौशल चांगला चर्चेत असून त्याला प्रेक्षकांसह चाहत्यांचं मोठं प्रेम मिळत आहे। या सिनेमामध्ये अभिनेता विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे। छत्रपती संभाजी महाराज यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दर्शन घेण्यासाठी विक्की कौशल हे रायगडावर दाखल झाले होते। त्यावेळी त्यांनी आपल्या भावना या व्यक्त केल्या। मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। रायगडावर येण्याची संधी मिळाली हे माझं एक स्वप्न होतं, दर्शनाची ओढ होती आणि आज महाराजांचे आशीर्वाद हे मिळालेत म्हणून मला खूप भारी वाटतंय, अशी प्रतिक्रिया त्यावेळी त्याने दिली आहे। नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार कामगिरी करत तब्बल 27 वर्षांनी सत्तेत पुनरागमन केले। यानंतर दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांबद्दलचा सस्पेन्स आज संपण्याची शक्यता आहे। भारतीय जनता पार्टी त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत विधिमंडळ बैठक घेणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांची नावं ही निश्चित केली जाणार आहेत। दरम्यान दिल्लीच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी होईल अशी अपेक्षा वर्तवली जाते। दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी समारंभ हा 20 फेब्रुवारीला रामलीला मैदानावर पार पडेल। मागील काही दिवसांपासून शिंदेंच्या सेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सर्वत्र सुरू आहे। ठाकरेंच्या सेनेतले माजी आमदार आणि पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या सेनेसोबत जात असल्याचं पाहायला मिळते। आता पक्षातले हेच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आणि शिंदे सेनेचा ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून एक विशेष रणनीती आखली जात असल्याचं समोर येते। यासाठी पक्षातील नेते, उपनेते, सचिव यांना विशेष जबाबदाऱ्या देऊन पक्षाला लागलेली गळती ही थांबवण्याचं काम आता सुरू झालंय। दरम्यान शिवसेनेकडून नेमकं काय रणनीती आखली जाते हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात महाघोटाळा केला असून त्यांनी मंत्रिमंडळात जो निर्णय झालाच नाही त्याचा आदेश काढून 200 कोटींचा निधी जारी केल्याचा आरोप आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलाय। जो निर्णय झालाच नाही त्याचा खोटा आदेश त्यांनी काढला आणि यानंतर अतिरिक्त 500 कोटींची मागणी केल्याचा आरोपही त्यावेळी त्यांनी केलाय। अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाहीये, असं देखील त्यावेळी त्या म्हणाल्या। विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं पाहायला मिळते। अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत पक्षप्रवेश करताना दिसतात। पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरलाय। तसंच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते हे नाराज असल्याच्या चर्चा वारंवार सुरू आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे। यावरूनच आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय। त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलंय।
शिर्डीमध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेत निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले। अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे। शिर्डीतील माता भगिनी सुरक्षित राहाव्यात आणि समृद्ध शिर्डी घडवण्यासाठी विखे पाटील परिवार सातत्याने प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी छत्रपती शासनाच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात वक्तव्य केले। पाकिस्तान क्रिकेट बोर्डला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे ते वादात सापडले। अलीकडेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी कराचीतील राष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय ध्वज नसल्यामुळे वाद झाला होता, पण आता पाकिस्तानने ही चूक दुरुस्त केली असून सोशल मीडियावर काही फोटो समोर आलेत, ज्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या इतर देशांसोबत भारतीय ध्वज हा लावलेला दिसतोय। काही दिवसांपूर्वी जेव्हा राष्ट्रीय स्टेडियममध्ये भारतीय ध्वज दिसत नव्हता, तेव्हा पाकिस्तानावर चाहत्यांनी जोरदार टीका देखील केली होती। आज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा पहिला दिवस आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ हा आमने-सामने खेळणार आहे। दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमला मोठा धक्का बसलाय। यावेळी त्याला आयसीसी रँकिंगमध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज आणि प्रिन्स शुभमन गिलने अव्वल स्थान देखील पटकावलंय।